महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शिवस्मारकावरील कायदेशीर अडथळा दूर, स्मारकावर शिवरायांचा पुतळा विराजमान। धुळे शहरातील बहुचर्चित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं उठवली असून आज या स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलाय। धुळे शहरातील मनोहर चित्रमंदिर परिसरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे। या स्मारकाला माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोध करीत या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती। शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम हे अवैध असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता। या स्मारकाच्या कामाला गेल्या काही दिवसापासून स्थगिती आली होती। अखेर या स्थगिती उठवण्यात आली असून आज या स्मारकावर शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलाय। यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। बाईट अनुप अग्रवाल आमदार। आज माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली स्टेची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको। ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने या ठिकाणी नांदत असतो। त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होता। याच्यामुळं फक्त शहरातला आज हा चबुतरा पण उभा केला, परंतु याच्या मागं नुकसान किती होतंय पब्लिकचं। रोज दिवसेंदिवस रेट वाढतायत। आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे। आता जे रेट वाढेल त्याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील का? शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी लागणार आहे। तसंच एकविरा माता मंदिरचे कोर्टाने 12 लाख रुपये भरायला लावले। 12 लाख रुपये एका एजन्सीला भरा आणि त्याचा सर्वे करून घ्या। आता ते 12 लाख रुपये भरणार ते, हे पैसे कोणाचे जाणार? माझं हे म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतं का ते चुकीचं काम आहे त्यांनी 12 लाख रुपये भरावे आणि ते सिद्ध करावं का हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे। परंतु करायचं नाही, विकास कामाला खोडा घालायचा, तेच टावर गार्डनची हालत करून ठेवली। गेल्या 2.5-3 वर्ष टावर गार्डनला स्टे आणला, काय मिळालं? काय मिळालं? हे 2019चं टेंडर उगवलं 2026, किती खर्च वाढला? हे पैसे देणार कोण? याचा जाब धुळेकर नागरिकांना नक्कीच विचारते। आणि आज शुभ दिवस आहे, उद्या आषाढी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी विराजमान होणार आहे। त्याबद्दल तमाम धुळेकर जनतेच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत। जय श्रीराम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।